नमस्कार, मी प्रमिला पाटील तुमचं अजून एका छानशा ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे। तर आजचा हा ब्लॉग असा असणार आहे। मला टी-वार्डमधून फोन आलेला होता, जे आपले डॉक्युमेंट असतात त्याचं व्हेरिफिकेशन करायचं होतं। तर आम्ही तिथेच निघालेलो आहे। 1-1.5 वर्षापूर्वी आम्ही फॉर्म भरलेला होता, घरघंटी आणि शिलाई मशीन। तर त्यामध्ये माझा नंबर लागलेला आहे। तर मला घरघंटी लागलेली आहे। तर आम्ही तिथंच निघालेलो आहे डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी। तर सर्वात पहिला घरून बाहेर निघाले, म्हणजे सर्वात पहिला गाईला खाऊ घेऊन चालली, म्हणजे पीठ आणि थोडे तांदूळ होते, तर गाईसाठी दिलं सर्वात पहिला आणि गाईचं दर्शन घेतलं। त्यानंतर आता गाईचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालेलो आहे आता टी-वार्डला जाण्यासाठी। तर माझ्याबरोबर शव पण आहे आणि माझा भाऊ पण आहे। तर हा फॉर्म भरून मला जवळजवळ 1-1.5 वर्ष झाले होतं। 1-1.5 वर्षानंतर मला टी-वार्डमधून कॉल आला की तुम्हाला मॅडम घरघंटी लागली। घरघंटी म्हणजे चक्की। आणि त्यानंतर जे आपले डॉक्युमेंट असतात त्यांचं व्हेरिफिकेशन केलं जातं आणि त्यानंतर मला 1-1.5 महिन्यानंतर परत फोन आला त्यांचा। आपल्याला त्या व्हेरिफिकेशन करतो तेव्हा आपल्याला एक टोकन नंबर दिलेला जातो आणि तो टोकन नंबर घेऊन 1-1.5 महिन्यानं मला परत तिथं बोलावणं झालं टी-वार्डमध्ये। आणि मला चक्की आज मिळत आहे आणि मला तर मिळालीच, पण माझ्या भाऊजाईला पण चक्की मिळाली। तिला माझ्यानंतर 8-10 दिवसांनी फोन आला। चक्की मात्र आम्हाला दोघीला एकाच दिवशी मिळाली। तर इथं तुम्ही महिलांची लाईन बघतच असाल, खूप महिला होत्या आमच्यासमोर। तर म्हटलं थोडा वेळ आहे तर तोपर्यंत आम्ही नाश्ता केला आणि शेवनं बघितली, लस्सी पेली नाकाने आणि तोंडाने पण, आणि थोड्या 1-2 सह्या करायचा होता, तो पटकन सह्या करून घेतल्या। तिकडे मी महिलांना नंबर सांगून आलेलीच होती। तर पाणी बिल पण भरायचं होतं टी-वार्डमध्ये, तर पाणी बिल पण भरून घेतलं आणि त्यानंतर जे आमचं डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन आहे ते केलं। आणि नंतर आम्हालाच नाही तर जवळजवळ आम्हाला ज्या दिवशी चक्क्या मिळाल्या त्या दिवशी जवळजवळ 100-150 महिलांना चक्क्या मिळाल्या। तर खूप भारी वाटलं ज्या दिवशी चक्क्या मिळाल्या त्या दिवशी। तर खूप छान असा हा आजचा ब्लॉग असणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा कमेंट करून। आता तुम्ही बघतच असाल जवळजवळ किती महिला आहेत इथं उभ्या। तर आमच्या आधी पण काही महिलाच्या चक्क्या घेऊन गेल्या आणि काही आहेत इथं उभ्या, ज्यांना जशी रिक्षा भेटते, जशी गाडी आहे तशी त्या जातात आहे। आणि इकडे वंदनाला पण मिळाली चक्की, बघितलंच असेल किती खुश आहे। साहजिकच आहे, ते एवढी मोठी वस्तू आपल्याला भेटते तर थोडी खुशी वाटतेच। तर असू द्या, खूप छान असा व्हिडिओ असणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत पहा।
आहे.